करणार आहेत. कृपया विनंती करतो आपण जागे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे बस बाबा, पुण्यनगरी वर्धापन दिन आणि पत्रकार संघाचे पुरस्कार आणि सत्कार सोहळा आयोजित केला आहे. मी खरं म्हणजे आपले वृत्त संपादक धनंजय रणदिवे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी एवढे चौकार षटकार मारलेले आहेत. खरं म्हणजे ते मला बोलत होते, आणखी काही कामं सांगायची होती. मी म्हणालो त्यांना, मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळात 1, 2, 3 नाही 567 निर्णय घेतले होते. 567. त्यामुळे तुम्हाला वेळ पुरला नसता. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. ही कामं आपल्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. हे तुमच्या म्हणण्याला माझं पूर्ण समर्थन आणि पाठिंबा आहे. कारण शेवटी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी कामं झाली नाही. ती 2.5 वर्षाच्या काळात आपण निर्णय घेतले, याचा मला आनंद आहे, समाधान आहे. आणि खऱ्या अर्थाने जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी घेतले. मी नेहमी सांगायचोय, महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं आहे. मग सर्वसामान्यांच्या घरात चूल पेटते की नाही हे पाहण्याचं काम पण राज्य सरकारचं आहे. आणि मग तिथूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी देखील एका शेतकऱ्याचा पोरगा, शेतकरी कुटुंबातून आलोय. गरिबी मी पाहिली आहे. माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे. आणि जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. माझ्या लाडक्या बहिणीकडे आहे. अनेक लोकांनी विरोध केला, परंतु त्या सगळ्या विरोधाला न जुमानता योजना सुरू झाली. आणि मी आपल्याला सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी माईकाला आला तरी कधीही बंद होणार नाही. लेक लाडकी लखपती योजना, पीक विमा योजना, तुम्हाला मी सांगतो, एक मुलीने आत्महत्या केली कारण ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 12:30 वाजता टीव्हीवर मी बातमी ऐकली. आणि त्या मुलीने आत्महत्या का केली तर 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकांनी भरायची. 50% आपले पालक भरू शकत नाही, पालक वडीलच आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी, मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना. त्याच रात्री निर्णय घेतला आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही 50% होती ती 100% सवलत देण्याचा निर्णय घेतला. सरकार कोणासाठी असते? सरकार सर्वसामान्यांचा जीव वाचवण्यासाठी. शेतकऱ्यांना 6,000 रुपये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देत होते. शेतकरी सन्मान योजना आपण 6,000 रुपये आपल्या राज्याचे त्याच्यात टाकले आणि 12,000 रुपये शेतकऱ्याला आपण वर्षाला देऊ लागलो. पीक विमा योजना सुरू केली. शेतकऱ्याला सातत्याने सततचा पडणारा पावसाचं नुकसान मिळत नव्हतं, ते देण्याचा निर्णय घेतला. एनडीआरएफचे निकष आम्ही बाजूला केले. एनडीआरएफचे दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. या मराठवाड्यातल्या भूमीमध्ये मागे जो अतिवृष्टी झाली त्यावेळेस देखील आम्ही सरकारने निर्णय घेतला की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काय होऊ देणार नाही. 32 लाख कोटी रुपये जे आहेत, 32,000 कोटी, 32,000 कोटीचा मोबदला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी त्या ठिकाणी पैसे गेले. स्वतः सरनाईक आपले मंत्री आहेत, आमचे पदाधिकारी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांचा दसरा साजरा झाला पाहिजे म्हणून
त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत होतो. मला आठवतंय आमचा दसरा मेळावा मुंबईला असायचा. धनंजय भाऊ, मी सांगितलं कार्यकर्त्यांना मुंबईला दसरा मेळाव्याला येऊ नका, तुम्ही या भागातल्या लोकांचा दसरा साजरा झाला पाहिजे यासाठी व्यवस्था आणि नियोजन करा. ही शिवसेना शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना. आणि म्हणून या ठिकाणी जिथं संकट तिथं शिवसेना, जिथं आपत्ती तिथे शिवसेना. हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासूनच आहे. जातपात धर्म न पाहता या ठिकाणी मी मुख्यमंत्री असताना धनंजयराव मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 कोटी रुपये दिले. हजारो लोकांचे प्राण वाचले. कोल्हापूरमध्ये शासन आपले दारी आम्ही कार्यक्रम घेऊन गेलो. बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ते आपल्या घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आम्ही शासनच लोकांच्या दारी घेऊन गेलो. कोल्हापूरच्या व्यासपीठावर एक मुलगी आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. म्हणाली इसका नाम दुआ है. मला वाटलं काहीतरी काम असेल तिचं. इसका नाम दुआ रखा है. बोले क्या प्रॉब्लम है, क्या कुछ काम है? बोले नहीं, आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3.5 लाख रुपए दिए, इसलिए इसका ऑपरेशन हो गया, इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम हमने दुआ रखा. धनंजयराव किती कामं केली मलाच माहित नाही. या तुमच्या धाराशिवला कितीतरी कोटी रुपये दिले तेही मला माहित नाही. आणि मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा एकनाथ शिंदे सातत्याने फील्डवर होता, शेतकऱ्यांकडे होता, गोरगरिबांमध्ये फिरला. पायाला भिंगरी लावून फिरणारा मुख्यमंत्री आपण पाहिलेला. मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण माझा इथं जाहीर सत्कार केला, मला आनंद आहे, मला याचं समाधान आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या कारकिर्दीमध्ये मला काय मिळालं यापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय मिळालं हे बघण्याचं काम. आम्ही सोन्याचा टंका घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे. मी म्हणालो सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा, कॉमन मॅन म्हणा, कारण सर्वसामान्य माणसाची नाळ आपली जुळलेली आहे. सर्वसामान्य माणसाची नाळ आपली जुळली आहे. सर्वसामान्य माणसाची बांधिलकी आपल्याशी आहे. आणि म्हणून जेवढं काय करता येईल शेतकऱ्यासाठी कष्ट करायला. वारकऱ्यांचं तुम्ही म्हणाला, कधी वारकऱ्यांना दिंडीचं अनुदान मिळत नव्हतं, या एकनाथ शिंदेने सुरू केलं. वारकरी हा आपला एक वारकरी परंपरा ही संतांची भूमी आहे, पांडुरंगाची भूमी आहे. आणि म्हणून धनंजयराव तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. तुमच्यासारखा एक संपादक या ठिकाणी एवढी माहिती घेऊन सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम केलेलं आहे. मी आपल्याला धन्यवाद दे. कारण मी मगाशी आपल्याला म्हणालो इतकी कामं केली, इतकी कामं. मी एकदा विमानातून येताना माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं, 2.5 वर्षात घेतलेले निर्णय जरा मला वाचायचे. विमानामध्ये 1-2 तासाचा मला वेळ होता. 567 निर्णय एकनाथ शिंदेच्या काळात. अगोदरच्या सरकारमध्ये सिंचनाचे फक्त 2 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. परंतु आमच्या 2.5 वर्षाच्या काळात जवळपास 175 सुप्रमा आपण दिल्या. 175. आणि आता या पुढच्या काळात जेव्हा 200 मिळून एकत्र 225 सुप्रमा झाल्या 3.5 वर्षामध्ये. आणि म्हणून ती ओलिताखाली जमीन आली पाहिजे. मराठवाड्यातला दुष्काळ संपला पाहिजे. दुष्काळवाडा हा शब्द पुसून टाकला पाहिजे. यासाठी जी योजना आम्ही पूर्वी महायुती म्हणून केली होती ती महाविकास आघाडी सरकारमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मी आणि देवेंद्रजी दोघं होतो कॅबिनेटला. मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा आम्ही सुरू केलं आणि मराठवाड्याचा दुष्काळ संपला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न. म्हणून मी आपल्याला खूप मनापासून धन्यवाद देईल. इथे या तुमच्या
पत्रकारांचा हा कार्यक्रम आणि पत्रकारांच्या या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांना पुरस्कारही आपण देणार. विविध क्षेत्रामध्ये काम केलेले पुरस्कार या ठिकाणी मिळतात. म्हणून मी आई तुळजाभवानीच्या चरणी वंदन करतो. आणि त्याचबरोबर आता एक दुःखद घटना घडलेली आहे आपल्या दान संतांना. आशाताई भोसले यांचं दुःखद निधन झालं. मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. आपण नंतर शेवटला श्रद्धांजली त्यांना देणार. परंतु या सगळ्या काळामध्ये पुण्यनगरी 27 वर्ष ही पुण्यनगरी काम करते आहे. आणि पुण्यनगरी राज्यभरामध्ये लोकप्रिय आणि वाचकप्रिय झाली. या पुण्यनगरीचा वर्धापन दिन पण आहे. आणि पत्रकार संघाचा हा पुरस्कार देखील आहे. एक चांगला योग या ठिकाणी जुळला आहे. खरं म्हणजे पुण्यनगरीचे सर्व मुरलीधर बाबा शिंगोटे यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या टीमचं देखील अभिनंदन करतो. पुण्यनगरीमध्ये धनंजय सारखा जर पत्रकार असेल तर पुण्यनगरी या ठिकाणी महाराष्ट्रावर या ठिकाणी लोकप्रिय आणि सगळ्या घराघरात फिरायची आहे. अनेक पुरस्कार लोकांना मिळतील. धाराशिवच्या बद्दलही आपण सांगितलं, संभाजीनगरच्या बद्दलही सांगितलं. काही लोकांनी तांत्रिक मुद्दे आम्ही केलं हे आम्ही केलं आम्ही म्हणणारे नाही. दुसऱ्याचं श्रेय आम्ही घेणारे नाही. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, शिकवलंय, आनंद दिघे साहेबांनी शिकवलं. आणि म्हणून जे निर्णय घेतले ते ठोस निर्णय घेतले आणि या राज्याला एका वेगळ्या प्रगतीच्या मार्गाकडे आपण घेऊन चाललो. हे राज्य महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. हे प्रगत राज्य आहे. इथं सगळ्यांचा मान सन्मान झाला पाहिजे. पत्रकारांचा झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब यांनी मार्मिक जेव्हा सुरू केलं त्यावर लोगोच्या वर एक शेर छापलेला असायचा, खींचो न कमान को न तलवार निकालो, खींचो न कमान को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो. अशा प्रकारचं बाळासाहेबांनी देखील केलं. म्हणजे तोपेशी सामना करायचा असेल तर हाती शस्त्र घेण्याच्या ऐवजी वृत्तपत्र काढा, म्हणजे चांगले लढत देता येते. हा धनंजय भारी लढाऊ आहे. आणि म्हणून तुमचं मी मनापासून कौतुक करतो साहेब. पत्रकारांना मनापासून अभिनंदन करतो. पत्रकार हा जागता पहारा ठेवणारा एक लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे. आणि म्हणून या ठिकाणी साध्या सोप्या भाषेत कळतील अशा प्रकारच्या कुठली बातमी कुठं नसली तरी पुण्यनगरीमध्ये असते. बाकी पत्रकारांना मी सगळेच आपले पत्रकार जे आहेत हे सगळे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी काम करतात. कोविडमध्ये देखील पाहिलं मी, खूप काम केलं. आम्ही जेव्हा उन्हातान्हात पावसात फिरतो तेव्हा देखील तुम्ही मागे पुढे फिरत असता हे आम्ही पाहतो. हे तुमचं देखील खूप चॅलेंजिंग काम आहे. जसं आमचं आहे तसं त्याही तुमचंही आहे. तुम्हालाही स्ट्रेस असतो, मोठ्या प्रमाणावर तणाव असतो. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम देखील आवश्यक असतं. त्यामुळे प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, चांगलं काम करण्याची एक मोठी शाबासकी मिळते. त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढते, समाजाला त्याचा फायदा होतो. आणि म्हणून त्यामध्ये आपल्याला मी एवढंच सांगतो की माहिती हवी, मनोरंजन हवं, नोकरी हवी. नोकरीचं पण येतं तुमच्यामध्ये पुण्यनगरीच्या वर्तमानपत्रामध्ये. आणि म्हणून अशी ख्याती पुण्यनगरीने मिळवलेली आहे. आणि म्हणून मराठी माणसाला धंदा कळत नाही असं म्हणतात, पण आपल्या मुरलीधर अण्णा चिंगोटे यांनी धंद्याची नस बरोबर होती. पुण्यनगरीचा खप वाढला, टिकला, त्याचा विस्तार झाला. 14 आवृत्त्या निघाल्या आणि 4 भाषांमध्ये त्यांचे वृत्तपत्र सुरू आहे. आणि म्हणून चिंगोटे आपले मुरली बाबा याच्या खऱ्या अर्थाने जे काही त्यांनी वाढवलंय ती सर्व मंडळी पुढे नेत आहे. त्यांची पुढची पिढी यांना सचोटीने काम करते आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना अनंतराव भालेराव मराठी पत्रकारातील इतिहासातील एक दैदिप्य नाम आहे, त्याचंही मी विनम्र अभिवादन करतो. ते स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिक देखील होते. हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
आणि म्हणून असे अनेक लोक जे आहेत, मराठवाडा हा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक हा मराठवाडा. आणि म्हणून तुम्ही अनेक मला मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्राचं देखील आपण म्हटलं, आरक्षण देखील जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी तो निर्णय घेतला, अंमलात देखील आणला, तो आजही लागू देखील आहे. त्यामुळे जे काम आम्ही करतो, आणि संख्यपद 5,000 लोक, 5,500 लोकांच्या नोकऱ्या अडकल्या होत्या, त्या देण्याचा निर्णय देखील आपण घेतला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्यांनी पत्र सांभाळून व्रतस्थपणे काम केलं अशा पत्रकारांना आज पुरस्कार प्रदान होणार आहे. आणि त्यामध्ये नावं आहेत बालाजी वडजे, अमोल मुळे, राजहंस कांबळे, श्री मुल्ला रोशन अब्दुल, श्री माधव आटकोरे, श्री रमेश कदम, श्री दीपक बारकुल, डॉक्टर रवींद्र भताने. थोडे पैसा या सर्वांचं मी मनापासून सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने पत्रकारिता इमानदारीने, सचोटीने टिकवणारे, वाढवणारे पत्रकार जे आहेत. आता मिळाला पुरस्कार, पुढच्या वर्षी दरवर्षी असतो पुरस्कार दरवर्षी असतो का नाही? दरवर्षी आता पुढच्या पुरस्कारा सोहळ्याला देखील मी येईन. आणि ज्या तेव्हा देखील ज्यांना पुरस्कार मिळेल त्यांना देखील पुरस्कार देण्याचं भाग्य मला मिळेल. आणि म्हणून धाराशिवची भूमी, इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा घेऊन चालली. आणि म्हणूनच अनेक कामं या ठिकाणी अशी पालकमंत्री महोदयांनी सांगितले. कितीतरी निधी आपल्या तुळजाभवानीच्या आराखड्यात 1865 कोटी आपण मंजूर केले, 1868 कोटी आपण मंजूर केले. आरोग्य व्यवस्थेला पैसे केले, रस्त्यांसाठी आपण पैसे केले. अनेक ठिकाणी मला आता मगाशी सांगितलं भूमिपूजन, पुढल्या महिन्यात भूमिपूजन करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की धाराशिव आता त्याची मागास जिल्ह्याची ओळख पुसून टाकण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. कुपोषण कमी करण्याचं काम केलं. अनेक क्षेत्रात आमच्या लाडक्या बहिणींचा सहभाग वाढलेला आहे. महिलांच्या हॉस्पिटल डिलिव्हरीचं प्रमाण 99.98 झालं आहे. 2015-16 मध्ये जनधन खात्यांची संख्या 2,02,000 होती, ती गेल्या 6 वर्षात 6,09,000 गेली आहे. प्रगती होती आहे. सामाजिक सुरक्षेसाठी बँकेतून व्यवहारात गती मिळाली आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जनधन आणि ही योजना सुरू केली. प्रत्येकाला बँकेचा व्यवहार कळला पाहिजे. आणि माझ्या माता भगिनी त्यामध्ये आघाडीवर आहे. आत्मनिर्भर, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेलं आहे. आणि म्हणूनच धाराशिव आता कुठेही मागे राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने यापुढे देखील अनेक पत्रकार अनेक बातम्या देत असतात. विरोधकांचं फार विशेष प्रेम आहे माझ्यावर. आणि मी गावी गेलो तरी त्यांच्या पोटात दुखतं, मी दिल्लीला गेलो तरी त्यांच्या पोटात दुखतं. मी काल गावी गेलो, मी तिथे जातो गावी कारण मी शेतकरी आहे. गावी गेलो की माझे पाय शेतात वळतात, हात जमिनीला पोचतात, कारण हा शेतकरी आहे. शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून मी माझ्या गावाला त्यांनी धनंजयराव घ्या आणि पुन्हा या. तुम्हाला मी सांगतो तिथं मी सफरचंदाची बाग पण केली आहे, स्ट्रॉबेरी पण केली आहे, मलबेरी पण केली आहे, ब्लूबेरी पण केली आहे, काजू पण आहे, आंबा पण आहे. काल तर मी ॲप्रिकॉट आणि प्लमची झाडं लावलेली आहे, वेगवेगळ्या व्हरायटी आहे. आणि माझ्या गावामध्ये लागवड बघून आमच्या जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने पसरणी या ठिकाणी सफरचंदाची बाग केली. सफरचंदाची बाग करून थांबला नाही तर त्याने 30,000 रोपं देखील तयार केली. म्हणजे आता सफरचंदाची रोपं महाग आता घ्यावी लागणार नाही. त्यांनी केलेली कमी दरामधली रोपं शेतकऱ्यांना मिळतील. फक्त काश्मीरमध्ये आणि हिमाचलमध्ये सफरचंद नाही तर आपल्या राज्यात देखील सफरचंद होतात हे दाखवण्याचं काम आपण करतो. आणि म्हणून हे सगळं द्या. आणि मी जे करतो ते उघडपणे करतो. काही मी काल पत्रकारांना बोललो
म्हणाले तुम्ही इकडे आले की पोट दुखतं. मी आता इतकी झाडं मी लावलेली आहे, आता पोटदुखीसाठी देखील एक झाड लावणार आहे, पोटदुखी दूर होणार. त्यामुळे आणि सगळ्याचा माझ्याकडे उपाय आहे. कुणाला गोळी पाहिजे तर गोळी देतो, इंजेक्शन पाहिजे तर इंजेक्शन, कोणाचं ऑपरेशन करायचं. मी डॉक्टर नसलो, माझा मुलगा खासदार डॉक्टर आहे, मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो मी. आणि आपण पाहिलेले आहेत ऑपरेशन, टाका देखील लागत नाही. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे आणि म्हणून सर्वसामान्य ही जनता जी आहे ती का प्रेम करते. पद येतात जातात पुन्हा येतात, परंतु मला जी या महाराष्ट्राने एक ओळख दिलेली आहे, या महाराष्ट्रातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख मला सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून ही ओळख कुणाला चुकता येणार नाही. म्हणून जेवढं काय आपल्यासाठी करता येईल तेवढं केलं पाहिजे, ते मी करणार आहे. आणि त्यामध्ये पत्रकारांचा देखील सिंहाचा वाटा असतो. पत्रकार 24/7 काम करत असतो, दिवस रात्र उन्हात तानात पावसात पळत असतो, बातम्या गोळा करत असतो. आणि म्हणून मी गावी गेलो की पत्रकार येतात, वेळ काढून घेतात. आणि म्हणून पत्रकारांच्या देखील काही मागण्या असतील तर तुम्ही सांगा. पत्रकारांना अनेक त्यांचे प्रश्न सोडवले, परंतु आणखी ज्या काही प्रश्न असतील ते देखील सोडवण्याचा शब्द हा एकनाथ शिंदे तुम्हाला देतोय. आणि म्हणून आज इथं मला सांगितलं की हे नाट्यगृह आहे ना, हे नाट्यगृह मला कोणी ते पत्र दिलं 2.5 कोटी पाहिजे. मी म्हणालो 2.5 कोटी का बाबा, 5 कोटी देतो ना. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, इथं ताबडतोब जिल्हाधिकारी महोदय, ताबडतोब मी ते 5 कोटी रिलीज करतो. इथून माघारी एअरपोर्टला पोहोचेपर्यंत जी आर तुमच्या हातामध्ये येईल आणि याचं काम ताबडतोब लवकर जाता जाता, कारण मी जे बोलतो ते करतो. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, हे काम करण्याची माझी पद्धत, हे माझी काम करायची पद्धत आहे. अरे करतो, बघतो, सांगतो. काय सरकार कशाला? सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला, लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार असतं. आणि म्हणून मी जे जे काही केलं त्याचा अभिमान, मला आनंद आहे, समाधान आहे. अनेक ठिकाणी आता भूमिपूजन होत आहेत, लोकार्पण होत आहेत. मी जातो ते म्हणाले कधी निधी मिळाला, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असताना मिळाला, त्याचा आनंद आहे. आज देखील महायुती सरकार, देवेंद्रजी, आम्ही सगळे मिळून काम करतोय. आज एक टीम म्हणून आम्ही पुढे चाललोय. आज मला त्याचा आनंद आहे. आणि म्हणून आपला धनंजयराव, तुम्हाला पुढच्या कार्यक्रमामध्ये डबल वेळ देणार आहे, पण दिलाच पाहिजे. सगळ्या योजना मी विसरून गेलेलो त्यांनी आठवण करून दिल्या. असा माणूस माझ्या कामाचाच आहे, एकदम समाजाच्या देखील कामाचं आहे. समाजाला देखील कळलं पाहिजे किती योजना झाल्या, किती अंमलबजावणी झाली आणि किती लोकांपर्यंत पोहोचल्या. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी प्रताप सरनाईक उपस्थित आहेत, धनंजय रणदिवे आहेत, रवींद्र गायकवाड आहेत, ज्ञानराज चौगुले आहेत, माजी आमदार संगीताताई आपल्या कोंबडे आहेत, शशिकांत खेडेकर आहेत, जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार आहेत, प्रियवंदा महाउदळकर शिव आहेत, भगवान देवकते आमचं आहे, अजित लाकाळ आहे. सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, जरा थांबा, तुम्हाला काय पाहिजे तेही देईन मी. आणि तुम्हाला सगळे सर्वसामान्य सर्व कार्यकर्ते, आनंद आहे, सर्व पदाधिकारी आहेत आणि सर्व पत्रकार इथं बसलेले आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. जाता जाता माझ्या लाडक्या पत्रकारांसाठी 4 ओळी या ठिकाणी सांगतो. मैं खोज हूँ, मैं खोज हूँ, मैं विचार हूँ, मैं खोज हूँ, मैं विचार हूँ, मैं अभिव्यक्ति की पुकार हूँ, मैं सत्य का प्रसार हूँ, हाँ मैं पत्रकार हूँ, हाँ मैं पत्रकार, मैं विधि का विधान हूँ, मैं न्याय का संविधान हूँ, मैं लोकतंत्र का चौथा स्तंभ हूँ, मैं जनता की आवाज हूँ,
मैं एक चलता फिरता समाचार हूँ, हाँ मैं एक पत्रकार हूँ. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कष्टकरी शेतकरी सुपुत्र ते कुणी हलू नये.